नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इयत्ता 8वी मधलं मॅथमॅटिक्स 8th स्टँडर्ड सेमी आणि मराठी मीडियमचे तर मॅथ हा विषय आपल्याला पाहायचा आहे. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 दॅट इज अल्टिट्यूड्स अँड मीडियन ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, तर पहिलं आपल्याला आकृतीवरनं अल्टिट्यूड म्हणजे काय, अल्टिट्यूड म्हणजे याला म्हणायचं लंब उंची. काय ही लंब उंची? लंब उंची ही नेहमी कशी असते? काटकोन त्रिकोणामध्ये असते. लक्षात, काटकोनामध्ये असते. आणि मीडियन म्हणजे काय? मध्यका. हे दोन भाग आपल्याला शिकायचे. त्यातला पहिला भाग शिकायचा आहे आपल्याला, दॅट इज अल्टिट्यूड. अल्टिट्यूड मग अल्टिट्यूड्स म्हणजे काय तर लंब उंची. आता ती कशी असते आणि कुठे असते, ती कशी काढावी लागते? तर एक आपण त्रिकोण काढू. काय काढू? लघुकोन त्रिकोण काढू. समजा आपण काय काढला? एक ट्रायंगल काढला. आणि या त्रिकोणामध्ये याला नाव देऊ आपण ए, बी आणि सी. आता इथून आपल्याला काय करायची? कच्ची आकृती आहे, पण या त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? हाऊ मेनी व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल? तर 3 व्हर्टेक्स, ए, बी अँड सी. हाऊ मेनी साइड्स? तर 3 साइड्स. साइड ए बी, साइड बी सी, साइड ए सी. विच इज द साइड अपोजिट टू व्हर्टेक्स ए? एच्या समोरील बाजूचं नाव कोणतं? तर ही समोर आहे, ही बी सी. बी कोण किंवा बी व्हर्टेक्स समोरची बाजू कोणती आहे? तर ही ए सी. आणि सी ह्या व्हर्टेक्स समोरची बाजू कोणती? अपोजिट साइड ऑफ व्हर्टेक्स सी इज साइड ए बी. हे लक्षात आलं तुमच्या. आता ए या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकायचा. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम व्हर्टेक्स ए टू अपोजिट साइड बी सी लाईक दिस. तो कसा टाकतात तर कृतीमध्ये आपण नंतर पाहू. हे आला तुमचा. इथे 90 डिग्रीचा अँगल दाखवा, मग इथे डी नाव द्या. अँड वी कॉल्ड ए डी इज अ अल्टिट्यूड. ही लंब उंची झाली. जशी आपण ए या शिरोबिंदूतून ए या व्हर्टेक्समधून काढली, तशी आपण बी मधूनही काढतो आणि सी मधून सुद्धा काढू शकतो. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला इथे फक्त डेफिनेशन लक्षात आली पाहिजे की काय डेफिनेशन आहे. मग द परपेंडिक्युलर, याची डेफिनेशन लिहू आपण. डेफिनेशन, द परपेंडिक्युलर drawn from vertex of a triangle on the side opposite is called अल्टिट्यूड. याला लंब उंची म्हणायचं. देअरफॉर सेगमेंट ई डी इज अल्टिट्यूड इन फिगर. आकृतीमध्ये ई डी काय आहे आपली? आता अल्टिट्यूड आहे. अशा आपल्याला आणखीनही अल्टिट्यूड काढता येतील. मग कुठे कुठे कोण कोण परपेंडिक्युलर आहे? तर इथे आपल्याला असं लिहिता येईल की सेगमेंट ई डी परपेंडिक्युलरचं साईन आहे. परपेंडिक्युलर अपोजिट साइड बी सी. बरोबर. नंतर सेगमेंट इकडून इकडे टाकला असता तर इथे असा गेला असता, नाही का, या पद्धतीने. आणि इथे परपेंडिक्युलर आला असता. याला आपण ई नाव दिलं असतं.
तर आपण काय लिहिलं असतं, सेगमेंट BE परपेंडिक्युलर अपोजिट साईड दॅट इज AC. आणि तिसरी जर काढली असती आपण सेगमेंट, ही जर काढली असती अशी या पद्धतीने, तर DE याला F नाव दिलं असतं आणि इथे राईट अँगल दाखवला असता, तर आपण म्हटलं असतं CF परपेंडिक्युलर साईड बोला EB. ह्या तिन्ही एकमेक काय आल्या असत्या 3, आणि तिघी जिथे एकत्र भेटतात त्याला काय म्हणायचं, ऑर्थो सेंटर. मग आता आपण ऑर्थो सेंटरची डेफिनेशन पाहू. दुसरा आकडा आपला ऑर्थो सेंटर. आता ऑर्थो सेंटर कसं दाखवायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याचं मराठी नाव सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. याला मराठीमध्ये काय म्हणायचं ऑर्थो सेंटरला, तर त्याला मध्य असं म्हणतात. ऑर्थो सेंटरमध्ये मध्य, पण मराठीमध्ये नेमका शब्द काय वापरलाय त्याला तो एक आपल्याला पाहायचा. या पद्धतीने ही आपल्याला आकृती आली पाहिजे. ठीक आहे. आता गुरुत्व मध्य त्याला तो वेगळा आणि ऑर्थो सेंटर वेगळा, याला नुसतं मध्य असं म्हणा. मग हा भाग तुमच्या लक्षात आला. आता ऑर्थो सेंटरची डेफिनेशन घ्यायची. द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्सी एकत्र येणे इज कॉल्ड ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल. जिथे ज्या बिंदूमध्ये त्या तीनही अल्टिट्यूड एकत्र येतात, द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्सी ऑफ अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड ॲज ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल. आता ऑर्थो सेंटर तुमच्या लक्षात आला. आता त्याचा आपण तिसरा पॉईंट पाहू, लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर. लोकेशन म्हणजे ठिकाण. लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर हा लोकेशन आपल्याला पाहायचा, आणि तो त्रिकोणाचे जे 3 प्रकार आहेत त्यांच्या बाबतीत पाहायचा. पहिला आहे की राईट अँगल ट्रायंगल. इथे ऑर्थो सेंटर कुठे येईल, मग इथे ऑर्थो सेंटर येईल ऑन व्हर्टेक्स. ऑन व्हर्टेक्स काय म्हणावं लागेल, ऑन व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल. ऑन व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल, जिथे काटकोन होतोय त्या ठिकाणी त्याचा व्हर्टेक्स येतो. आता दुसरा एक पाहू आपण, तो आहे अँड ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग हा ॲप्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये हा कुठे येईल, तर त्याला स्टार करून आपण दिलो की हा ऑर्थो सेंटर येईल एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. हा त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये येईल. हा काटकोन त्रिकोणामध्ये तो काटकोन करणाऱ्या कोणावरती येईल, ओ ऑर्थो सेंटर. आणि ॲप्ट्यूज अँगलमध्ये हा ऑर्थो सेंटर कुठे येईल, एक्सटेरियर पार्टमध्ये येईल. तर तिसरा आकडा आपला असा आहे की मग ॲक्यूट अँगलमध्ये कुठे येईल. मग आपला आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये हा कुठे येईल, इथे स्टार करून लिहू आपण की हा इंटिरियर पार्ट ऑफ द ट्रायंगल. हा त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये येईल.
आता आपण याची एकेकाची खाली काय करू, आकृती काढू. मग तुमच्या लक्षात येईल की कशा आकृत्या असतात. पहिला आपण घेऊ राईट अँगल. काय घ्यायचं आपल्याला, राईट अँगल. त्याच्यानंतर दुसरी आकृती घ्यायची आपल्याला ॲप्ट्यूज अँगल. ॲप्ट्यूज्ड अँगल, ट्रँगल म्हणा, राईट अँगल ट्रँगल. आणि तिसरी आकृती आपली येईल ती असेल अँड ॲक्यूट अँगल ट्रँगल. आता या तिन्ही आकृत्या आपल्याला काढायच्या. पहिल्यांदा आपण राईट अँगल ट्रँगल काढू. आता मोजायची गरज नाही, डायरेक्ट काढायचं राईट अँगल ट्रँगल. पाहता लाल रेषेवरतीच बसतो बरोबर त्याला. आला इथे. नंतर इथे 90 डिग्रीचा कोन करा. पण काय करा, 90 डिग्रीचा कोन केल्याशिवाय येणार नाही. त्याच्याने करायचं राईट अँगल ट्रँगल काढावं लागेल. मग कंपास बरोबर 0वर ठेवा. या बिंदूवरती आणा त्याला आणि मग ही रेषा या रेषेला मिळवा. आणि हा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 90 इथे येतो. पहा त्या रेषेवर येत नाही याचा अर्थ, म्हणजे असा येतो. आणि परत त्याला मोजून पहा नंतर आहे की नाही. पहा मोजायला अँगलला आता आहे का, 9, 0 इथे घ्या. 180ची रेषा जुळवा, 0ची रेषा जुळवा. पहा हा 90 डिग्री कुठे येतो, इकडे येतो. बरोबर रेषेवरच आहे तो 90 डिग्री, म्हणजे ह्या रेषेवरती येतो तो. हे लक्षात घ्या. ही रेषा बरोबर आहे म्हणजे असा येतो. बरोबर त्या पद्धतीनेच काढू आपण. असा आला तर इथून हा जोडून घ्या. घेतला. या रेषेचा विचार करू नका. त्याला नाव देऊ आपण की ए, इथे नाव देऊ बी, इथे नाव देऊ सी, आणि इथे काय आला तुमचा राईट अँगल ट्रँगल. आता तुम्हाला काय कळायचं, प्रत्येक बिंदूतून प्रत्येक व्हर्टेक्समधून समोरच्या बाजूला लंब टाकायचा. ए मधून बी वरती, बी सी वरती लंब तर टाकलेलाच आहे, फक्त त्याला वाढवून घेऊ. आणखी काय करायचं, असं त्याला खाली असं टिंबने वाढवा त्याच रेषेवरती. नंतर सी बिंदूतून ए बी बाजूवरती आपण लंब टाकलेलाच आहे, म्हणजे तो लंबच असतो. दोन्ही बाजू काय असतात, त्या लंबच असतात. मग तोही पुढे डॅश डॅशने काढून घ्या. इथून पुढे असा डॅश 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 करा. आता राहिला कोणता बिंदू पहा, कोणता व्हर्टेक्स राहिला, फक्त बी व्हर्टेक्स राहिला. बी व्हर्टेक्समधून आपण काय करू पाहता, कंपास बी वरती ठेवा आणि बी सी बाजूला असे 2 कंस मारून घ्या, किंवा एक सर्कलच काढून घ्या. असं बरोबर बसायला असं ह्या बघा. किंवा इथे एक खूण करा. हे पहा, बी वरती ठेवा आणि समोरच्या बाजूला 2 कंस काढून घ्या. कंस सुटलेला आहे आपला, तो थोडासा त्याला काय करून रब करून टाका. मग इथे एक पहा, इथे बसत का, दुसरं कंपास वापरू. पहा इथे ठेवा आणि ह्याला 2 कंस मारा. एक आपण इथे मारला, दुसरा इथे मारला. आता कंपास इथे ठेवा, परत जिथं छेदलंय तिथून इथे एक कंस करा आणि याला छेदणारा एक कंस करा.
आणि ह्या छेदनबिंदूतून काय करा, ही रेषा अशी बरोबर याचा छेदनबिंदू आणि हा बिंदू यांना जोडून गेली पाहिजे. पहा आता इथपासून इथून डॅश 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 काढा, इथून पुढे मात्र डार्क काढा, इथून पुढे परत डॅश डॅश काढा आणि हिला असा बांध द्या. तर कुठे आला आपला, इथे हा बिंदू. तिन्ही पहा, ही EB BC आणि हिला आपण D नाव देऊ. म्हणजे इथे सेगमेंट AB, सेगमेंट BD, ही सेगमेंट BD आणि सेगमेंट BC हे तिन्ही कुठे एकत्र येत आहेत, ॲट वर्टेक्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. कुठे आल्या, त्याला काय नाव द्यायचं, O. म्हणजेच ऑर्थो सेंटर इज ऑन राईट अँगल ट्रायंगल. इथे जो काटकोन होतोय तिथे येते. आता ॲप्ट्यूस अँगलकडे येऊ. ॲप्ट्यूस अँगल म्हणजे कोणता अँगल, की जो 90 अंशापेक्षा मोठा असतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री. अँगल कसा असतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री. मग आता आपण इथे कंपास ठेवून इथून खालची बाजू काढून घेऊन तिला नाव देऊ आपण P आणि Q. आणि P जवळ काय करू आपण, मोठा कोन तयार करू. काय करायचं आपल्याला, P जवळ मोठा कोन तयार करू. आता असं ठेवा, कंपास हा तुमचा P बिंदू, हा 0ला मॅच करा, इकडे 180 मॅच करा. झालं. आता इथपर्यंत तुमचा 90 आला, मग 90, 100, 120. इथे आपण 120 घेऊ. त्याला किती घेऊ, 120. आता तिथपर्यंत पॉईंट घ्यायचा नाही, परंतु त्या पट्टी तिथे लावायची, पण खाली आपण कमी घ्यायचा, हे लक्षात घ्या. हा आला तुमचा 120चा अँगल तयार झाला. काय झाला, 120. मग इथपर्यंत जोडू ही रेषा आपण आणि इथून पुढे याला जोडून टाकू. आणि या पद्धतीने याला जोडून टाकू. म्हणजे हा अँगल तुमचा काय आला, ॲप्ट्यूस अँगल आला. PQ याला नाव देऊ पण R. आता प्रत्येक बिंदूतून आपल्याला काय करायची, समोरच्या बाजूवरती लंब टाकायचा, म्हणजे अल्टिट्यूड काढायच्या याच्यात 3 आणि ऑर्थो सेंटरचं लोकेशन सांगायचं. आता पहा की मग ही बाजू मला काय करावं लागेल, R बिंदू समोरची बाजू मला इथून परपेंडिक्युलर टाकता येईल का, तर टाकता येणार नाही. म्हणून ही बाजू मला वाढवून घ्यावी लागेल. म्हणून मी काय केली, मी बाजू अशी वाढवून घेतली आणि वाढवून घेतली. कळालं. वाढवून घेतल्यानंतर मात्र मला त्याच्यावरनं काय करता येईल, लंब काढता येईल. हे लक्षात घ्या. वाढवल्याशिवाय लंब काढता येणार नाही. ही बाजू मी काय केली, अशी वाढवून घेतली. नंतर आता या बाजूतून इथे लंब पडेल. नंतर Q बिंदूतून सुद्धा इथे लंब पडणार नाही, तर 90 होणार नाही. म्हणून आपण त्याच्या समोरची बाजू जी आहे ती वाढवून घेऊ. म्हणजे ही बाजू आपण काय केली, अशी वाढवून घेतली. आता झालं. आता कंपास घ्या. पहिलं कंपास कुठे ठेवायचं, R या बिंदूवरती ठेवायचं आणि त्याच्या समोरच्या बाजूला 2 कंस करायचे. पहा, इथे 1 कंस करा, मोठं घेऊ आणि ही बाजू थोडीशी आणखीन वाढवू इथपर्यंत. बरोबर. म्हणजे कंस बसले पाहिजे आपले. पहा, इथे 1 कंस झाला आणि या बाजूला छेदणारा 1 कंस झाला. नंतर जिथं छेदलंय, इथं छेदलंय की नाही, तिथून खाली घ्यायचं. आता इथं छेदलंय म्हणजे इथून इथं 1 कंस करा. नंतर इथून त्याला छेदणारा 1 कंस करा. इथून हा 1 कंस करा आणि त्याला छेदणारा 1 कंस करा आणि याच्यातून असं परपेंडिक्युलर काढा. आता हा पॉईंट इथे छेदलेला आहे पहा. मग इथून तर इथपर्यंत डार्क काढा, पुढे डॅ 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 डॅनी काढा. आली. म्हणजे ही एक तुमची झाली PQR. याला आपण नाव देऊ
यस नाव देऊ. याला काय नाव दिलं आपण? यस. हा झाला. आता आपल्याला कोणत्या बिंदूतून काढायचा? पी बिंदूतून समोरच्या बाजूवर काढायचा. मग काय करायचं? कंपास परत कुठे ठेवायचं? पी बिंदूवर ठेवायचं आणि समोरच्या बाजूला 2 कंस करायचे. म्हणजे या बाजूला 2 कंस करायचे. पहा, हे असे करा वाटल्यास, म्हणजे दिसतील. आता हा पॉईंट इथे आला, इथे एक कंस करा परत आणि त्याला छेदणारा एक कंस करा आणि त्या छेदन बिंदूतून काय करा? पी बिंदूतून क्यू आरला परपेंडिक्युलर काढा. मग आता इथपासून ह्याशी जोडून घ्या. बरोबर आलं. आता इथून डॅश 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 करू आणि मधून मात्र डार्क घेऊ आणि परत डॅश 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 करू या पद्धतीने. मग झालं पी क्यू आर यस. इथे घेऊ आपण टी पॉईंट घेऊ. कोणता घेऊ? टी पॉईंट घेतला. आता राहिली ही बाजू. मग क्यू या शिरोबिंदूतून पी आर या बाजूवर तुम्हाला लंब टाकायचा आहे. पाहता इथे ठेवा आणि समोरच्या बाजूवरती काय करा? लंब टाका. मग आता हिला आपल्याला 2 कंस करावे लागतील. इथे एक कंस करावा लागेल, इथे दुसरा कंस करावा लागेल. कुठं छेदलं ते बारकाईने लक्ष द्या. इथे एक आणि इथे. तिथून पुढे कंपास ठेवा. आता तिथून पुढे कंस करायचा. इथे एक येईल आणि इथे ठेवल्यावर त्याला छेदणारा एक येईल. आला त्याला छेदणारा, त्या छेदनबिंदू इथे आला. मोठे झालेले कंस नंतर कट करून टाका. आता हा बिंदू काय करा? बरोबर क्यूमधून हा लंब येईल असा तुमचा. आला क्यू बिंदूतून इथपासून तर ही रेषा अशीच आहे. अधिक लक्षात. आता तिन्ही बिंदू तिन्ही पहा. इथे आलं तुमचं परपेंडिक्युलर, इथे आलं परपेंडिक्युलर आणि इथे सुद्धा परपेंडिक्युलर. म्हणजे 3 आल्यात आणि त्या कुठं छेदल्यात? इथं छेदल्यात. म्हणजे हा जो त्रिकोण आहे, ॲप्ट्यूस अँगल ट्रँगल आहे, ह्या ट्रँगलच्या त्या बाह्य भागामध्ये छेदल्यात. कुठं छेदल्यात? बाह्य भागामध्ये छेदल्यात. म्हणून मला म्हणायचं इथे म्हणा ऑर्थो सेंटर इज कुठे आला? आता आपला आपण लिहिलंय पावरती एक्सटिरियर ऑफ ट्रँगल. आता राहिला एकच त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. कोणता त्रिकोण काढायचा आता? तर पुढचा त्रिकोण आहे ॲक्यूट अँगल ट्रँगल. आता ॲक्यूट अँगल ट्रँगल कसा काढायचा पहा. आता हा पण काढला ट्रँगल. 90 अंशापेक्षा आता कमी आला पाहिजे. म्हणजे याला आपण नाव देऊ एन. आता इथे अँगल करू, पण तो 90पेक्षा काय करू? कमी करायचा. आता 0 इथे मॅच करायचा, 180 इकडे मॅच करायचे आणि 0 इथे मॅच करायचा आणि हा पॉईंट इथे आला पाहिजे एमवरती. मग आता 90पेक्षा कमी, याच्यापेक्षा कमी, मग आपण इथे घेऊ. इथे घेतला याच्याशी काही कर्तव्य नाही, पण 90पेक्षा कमी घेतला. असं जोडू याला. इथे जोडला, नंतर इकडे जोडू. हा काय आला तुमचा? यल एम यल. आता कोणत्या? यल बिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकायचा. मग परत कंपास घ्या आणि यल बिंदूतून समोरच्या बाजूवरती काय करा? लंब टाका. इथून आता इथे लंब टाकायचे असे. म्हणजे याला 2 काय करायचे? इथे ठेवा आणि याला 2 कंस करा असे. लांब गेले तरी चालतील, बाहेर काय बिघडत नाही. नंतर तिथे ठेवा, जिथे छेदले तिथे. तिथून कमी अंतर करा, याला 1 कंस करा. इथं छेदलंय, याला 1 कंस करा आणि मग इथून असा परपेंडिक्युलर काढा. इथपर्यंत डार्क घ्या, इथून पुढे डायरेक्ट मध्ये आला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे हा परपेंडिक्युलर आला.
नंतर यम बिंदूतूनही तीच कृती करायची. यम बिंदूतून इकडे काय करायचं, याला एक छेदणारा करा, याला एक छेदणारा करा. नंतर ह्या छेदन बिंदूतून इकडे एक कंस काढा. नंतर या छेदन बिंदूतून त्याला छेदणारा एक कंस काढा. पहा दोन्ही कंस छेदले पाहिजे, ते लक्षात घ्या. छेदतायत. मग आता इथून हा एक परपेंडिक्युलर असा काढा. इथपासून टिंब 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 करून इथून पुढे काय करा, त्याला डार्क घ्या. म्हणजे हा एक परपेंडिक्युलर आला. नंतर एन बिंदूतून तशीच कृती करा. परत इकडे एन बिंदूतूनही कृती करा. लक्षात, इथे कंस करा, याला इथे छेदणारा एक कंस करा. परत इथे ठेवा, इथे एक कंस करा, इथे ठेवा, त्याला छेदणारा एक कंस करा. छेदला. मग आता इथून हा बिंदू असा काढून घ्या. हे पहा, या पद्धतीने इथून इथपर्यंत, इथून पुढे डार्क घ्या. म्हणजे इथे आली परपेंडिक्युलर. आलं. आता पहा बरं, कुठे आला ऑर्थो सेंटर? इन द ट्रायंगल, इनसाइड द ट्रायंगल, म्हणजे प्लेस ऑफ ऑर्थो सेंटर. इथं म्हणायचं ऑर्थो सेंटर इज इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये आला. अशा आकृत्या तुम्हाला काढता आल्या पाहिजे. आणि यांना नाव द्या. एल एम एन. इथे पी क्यू आर. म्हणजे आपण ही या बाजूला काढली, या बाजूला आणि या बाजूला काढल्या. या पद्धतीने आपण सराव करा आणि आकृत्या काढू.